मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले तोडिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला मोगरा फुलला, इवलेसे रोप लावी येले द्वारी, इवलेसे रोप लावी येले द्वारी, तयाची या वेलू गेला गगनावरी, मनाची ये गुंती गुंफी येल्या शेला, बाप रुक्मादेवी वरू विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला मोगरा फुलला. बघा तसं बघायला गेलं तर फक्त 6 ओळी आहेत. 6 ओळीत ही रचना जी आहे ज्ञानेश्वरांची, ही भल्या भल्या मोठ्या मोठ्या साहित्यिकांना चकित करणारी, आश्चर्यात टाकणारी, हुरं पाडणारी, प्रेमात पाडणारी ही 6 ओळी आहेत. घ्या, ही रचना आहे. कळली नाही, अनेकांना कळत नाही ही रचना, कळत नाही, पण तरी मनाला ही भुलवते. 16व्या वर्षी वयाच्या ज्ञानेश्वरांनी समाधी ज्ञानेश्वरी लिहिली. या ज्ञानेश्वरीतला सगळ्या रचना जर आपण बघितल्या, ज्ञानेश्वरीतल्या एकूण सगळ्या रचना जर आपण बघितल्या, तर प्रत्येकाला काही ना काही वेगळा वेगळा अर्थ सापडतो. प्रत्येक ज्ञानेश्वरीचं जे अभंग आहे, जे रचना आहेत, त्या सगळ्याला प्रत्येकाला कोणी कोणता अर्थ काढतो, कोणी कोणता अर्थ काढतो. प्रत्येकजण आपापले यांनी अर्थ तो काढत असतो. कुणाला काही दिसते, कुणाला काही सापडते, कुणाला काय भेटेल हे सांगता येत नाही. मग मीही तो प्रयत्न केला की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला काही सापडते का, आपल्याला काही भेटते का, ही जी रचना आहे किंवा हे जे ज्ञानेश्वरीतले जे सगळे रचना आहेत याचा अर्थ शोधण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. आणि ते मला थोडंसं एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतोय. मला जे सापडलं ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. संत गोरक्षनाथ म्हणतात, मरो ये जोगी मरो, मरो ये जोगी मरो, मरो मरण है मीठा, मरो ये जोगी मरो, मरो मरण है मीठा, ऐसी मरणी मरो जिस मरणी गोरख मीठा. संत ज्ञानेश्वर विठ्ठल भक्त असले तरी त्यांचे ऋणानुबंध नाथ संप्रदायाचे होते. त्यांचे जे सगळी पूर्वापार आहे ते सगळं नाथ संप्रदायाचे होतं. मूळ नाथ संप्रदायातून ते आलेले होते. त्यांचे गुरु आणि मोठे बंधू निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथांचा मंत्र होता. गहिनीनाथांचा मंत्र निवृत्तीनाथांना होता. ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठलपंत हा गहिनीनाथांच्या आशीर्वादाने झालेला गोविंदपंत आणि मीराबाई यांचं अपत्य होतं. ज्ञानेश्वरांचे वडील जे आहे ते गहिनीनाथांच्या आशीर्वादाने त्यांना जे प्राप्त झालेलं होतं ते अपत्य होतं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी आणि 21व्या वर्षी समाधी. सगळं कसं अगदी अतर्क्य असं, अशक्य असं वाटतं आपल्याला सगळ्यांना. थोडं मागे वळून बघितलं, मोगरा फुलला बघताना आपण थोडंसं मागे वळून जर बघितलं तर मोगरा फुलण्याची जी बीजं आहेत ती आधीच्या सगळ्या रचनांमध्ये तुम्हाला सापडतील. विठ्ठल भक्तीने विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले ज्ञानेश्वर, विठ्ठल भक्तीने विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले ज्ञानेश्वर तुम्हाला पहिले तोगे काऊ कोकत आहे मध्ये सापडतील. तिथे त्यांना जाणीव झाली होती की आता मला विठ्ठलाची भेट होणार आहे. पहिले तोगे काऊ कोकत आहे मध्ये सापडतील. तर विठ्ठल भेटीनंतर, विठ्ठलाची भेट झाल्यानंतर स्वतःच्या चैतन्याची जाणीव झालेले, विठ्ठल भेटीनंतर आपल्यामध्ये काय चैतन्य आहे त्याची जाणीव झालेले आणि सत्य गवसलेले ज्ञानेश्वर तुम्हाला विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रगटले हिच्यामध्ये सापडतील. तुम्हाला विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रगटले, अवघेची झाले देह ब्रह्म. हा देह सगळा ब्रह्म होऊन गेलेला आहे असं ज्ञानेश्वर, असे ज्ञानेश्वर तुम्हाला भेटतील. तर नामदेवांसोबत तीर्थयात्रा करून आल्यानंतर जीवित कार्य संपल्याची जाणीव त्यांना झाली. नामदेवासोबत जेव्हा ते तीर्थयात्रेला गेले त्यानंतर परत आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपलं आता हे जीवित कार्य संपलेलं आहे, आता थांबावं लागेल, आता आपल्याला थांबावं लागेल हे त्यांना लक्षात आलं. आता आपल्याला जावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलं आणि ही जावं लागल्याची जाणीव झालेले ज्ञानेश्वर समाधी घेण्याचे आपले गुरु आणि ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांना सांगतात की मला आता जायचं आहे, मला आता समाधी घ्यायची आहे असं म्हणतात. असं म्हणतात महाभारतात युद्धानंतर कुंतीनं कृष्णाला विचारलं, महाभारत युद्धानंतर कुंतीला कृष्णाने विचारलं. कुंती ही कृष्णाची आत्या, वसुदेवांची बहीण होती. कुंतीला कृष्णाने विचारलं, आत्या तुला काय पाहिजे ते माग, तुला काय पाहिजे ते माग. आणि कुंतीनं काय मागितलं असेल? कुंतीनं मागितलं, कृष्णा मला फक्त दुःख पाहिजे आहे, मला फक्त दुःख दे, कारण
जेव्हा जेव्हा मी दुःखात असते तेव्हा तेव्हा तुझं स्मरण मला होते. जेव्हा जेव्हा मी दुःखात असते तेव्हा तेव्हा तुझं स्मरण मला होते. मला तुझं स्मरण व्हावं असं सातत्याने वाटतं. आणि खरं सांगू का ज्यांच्या जीवनात दुःख अधिक आहे, ज्यांच्या जीवनात दुःख अधिक आहे तो ईश्वराच्या अधिक जवळ असतो. ज्यांच्या जीवनात दुःख अधिक आहे तो ईश्वराच्या अधिक जवळ असतो. कारण शाश्वत आम्हाला दुःखामध्ये ईश्वराशिवाय कुणाचाही आधार नसतो आणि ईश्वरच आम्हाला जवळचा वाटतो. मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागल्या की आम्ही नाराज होतो, दुःखी होतो. पण तुम्ही त्यावेळेला हे नक्की समजून घ्या, ज्यावेळेला तुमच्या मनाविरुद्ध काही घडते आहे, तुम्ही दुःखी झाला आहात, त्यावेळेला हे नक्की समजून घ्या की ईश्वर आता तुमचं कल्याण करणार आहे. हे फक्त समजून घ्यायचं आहे. असो, आता मोगरा फुलला या ज्या ओळी आहेत त्याचा एक 2 मिनिटामध्ये तुम्हाला संदर्भ सांगतो. कसं मला काय वाटलं या ज्ञानेश्वरांनी हे जे लिहिलं आहे त्याच्या संदर्भात काय असावं त्याचा अर्थ हे 2 मिनिटात सांगतो. जेव्हा आपल्याला पहिल्या 2 ओळी आहेत, मोगरा फुलला फुले तोडता बहरू कळी याची आला. काय अर्थ आहे? जेव्हा आपल्याला अपार असा आनंद होतो, जेव्हा आपल्याला अपार असा आनंद होतो, मन आनंदानं अगदी भरभरून येतं आणि हा आनंद इतरांना वाटण्याकरता आपण शब्दांच्या माध्यमातून त्याला वाणीद्वारे व्यक्त करतो तेव्हा, आणि आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याला अशी ठासून सांगायची असते, त्याला समजली पाहिजे, त्याला ती जाणीव झाली पाहिजे, म्हणून आपण ती गोष्ट ठासून सांगायचा प्रयत्न करतो. तेव्हा आपण ती पुन्हा पुन्हा सांगतो, आपण तोच ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो मनाला. तसंच ज्ञानेश्वरांचं या मोगरा फुलाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. ज्ञानेश्वरांचं काय झालेलं आहे? ज्ञानेश्वर त्यांच्या मनाला चैतन्यानं केलेला स्पर्श, ज्ञानेश्वरांच्या मनाला चैतन्यानं केलेला स्पर्श आणि या स्पर्शानं भरून आलेलं आणि आनंदानं भरून आलेलं त्यांचं हे मन आहे. सुखानं समाधानानं तृप्त झालेलं हे जे मन आहे हे सगळं सांगताना ज्ञानेश्वर एकदा नव्हे नुसतं मोगरा फुलला असं म्हणालं का? नाही, रिपीट केलं पुन्हा. मोगरा फुलला 2 वेळा सांगितलं. जसं तो शास्त्रज्ञ होता म्हणतात युरेका काय तो शास्त्रज्ञ होता, त्यांनी 2 वेळा जसं म्हटलं तसंच हे असं अति आनंदानं घडलेलं आहे. आता दुसरी जी ओळ आहे ती फुले तोडीता बहरू कळी याची आला. हिचा अर्थ काय आहे? मला जे वाटलं ते दुसऱ्या ओळीची गंमत फार वेगळी आहे. येथे विठ्ठल कृपेने मिळालेली समाधानाची फुलं जी आहेत, विठ्ठलाच्या कृपेने ज्ञानेश्वरांना जी समाधानाची फुलं, आनंद देणारी सुगंध फुलं चैतन्याने टवटवलेली ही जी फुलं ज्ञानेश्वरांना सापडली, त्या फुलांना उर्वरित आयुष्यामध्ये हे सगळं आपल्याला मिळत राहणार आहे. फुले तोडीता बहरू कळी याची आला. आता हे सातत्याने मिळत राहणार आहे आपल्याला, हा आनंद आपल्याला सतत मिळत राहणार आहे असं ज्ञानेश्वरांना वाटलं आणि हे सगळं मिळतच आहे. हा अखंड धरा आहे. आता हे सगळं कायमच आहे. ही मुदत नसणारी ठेव पावती आपल्याला मिळालेली आहे असं ज्ञानेश्वरांना जाणवलं. आता कधीच कळीचं फुलात रूपांतर होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. कारण पहिली फुलं ओंजळीत जमा करेपर्यंत आणि ती विठ्ठलाच्या चरणावर अर्पित करेपर्यंत ज्या कळ्या झाडावर आहेत त्याही फुलून गेल्या, कारण त्यांनाही त्या विठ्ठलाच्या चरणी जाण्याची घाई झालेली होती. असा या ओळीचा अर्थ आहे असं मला वाटतं. दुसरं जे त्यांचं कडवं आहे, इवलेचे रोप लाविले दारी तयाचा वेलू गगनावरी, याचा काय संदर्भ आहे? इवलंच रोप लावल्या गाली. तुम्हाला जमजावं इवलेचं रोप, तुम्ही काय करता? म्युच्युअल फंडामध्ये 10,000 रुपये टाकता. म्युच्युअल फंडामध्ये 10,000 रुपये टाकले, 2-3 वर्षामध्ये 50,000 झाले की तुम्हाला जो आनंद होतो ना, तसाच हा छोटंसं जे रोप लावलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, हे रोप मोठं झालं आणि तो जो आनंद आहे तो आनंद ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला आहे. पण तुम्हाला जो आनंद होतो तो आनंद आणि संतांचा आनंद यामध्ये फार फरक असतो. इवलेचे रोप लाविले दारी. गंमत बघा, तुमचा माझा सगळ्यांचा देह जो आहे तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे आणि या सगळ्या पंचमहाभूतांनी जो देह भरलेला आहे हा पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. आपल्या देहासारखंच झाडं सुद्धा सजीव आहेत. जगदीशचंद्र बोसांनी जो शोध लावला की झाडं हे सजीव आहेत, त्यांना जीव आहे त्यांना, हा आत्ता या 100, 150, 200 वर्षातला असेल शोध लावलेला. पण त्यावेळेला त्या 700-800 वर्षापूर्वी सुद्धा संतांनी हे सांगितलेलं आहे. तशी त्या रोपालाही तुम्हाला जशी गरज आहे. लाविले द्वारी, बघा घरात म्हटलं का? नाही, लाविले द्वारी, दारात का लावायचं आहे की त्या रोपालाही त्या पंचमहाभूतांची गरज आहे. त्यालाही ऊन पाहिजे आहे, त्यालाही पण पाऊस पाहिजे आहे, त्यालाही पण वारा पाहिजे. या सगळ्यांच्या सहकार्याने ते रोप वाढते.
वाढत असते. 700-800 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं, हे लक्षात घ्या, माझ्या मनात हे भक्तीचं बीज त्या विठ्ठलाने रोवलं आणि हा भक्तीचा वेल पाहता पाहता गगनाला जाऊन भिडला, असं त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं. आणि शेवटच्या ओळी आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरांनी जे म्हटलेलं आहे ते, मनाची एक गुंती गुंफी याला शेला, मनाची एक गुंती गुंफी याला शेला, बाप रुक्मा देवीवरू विठ्ठले अर्पिला. माझ्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सतत विचारांचा गुंता असतो, सतत विचारांचा. आपण सतत आपले जे मनात विचार असतात ते सतत गुंतत असतात. हा मनातला गुंता ज्ञानेश्वरांच्याही मनामध्ये होतात. पण भगवंताचं सततचं अनुसंधान आणि भक्तिमार्ग यामुळे हा गुंता त्यांना सोडवता आला. ज्ञानदेव म्हणतात, हे विठ्ठला, माझ्या मनातला हा विचारांचा जो गुंता आहे हा तुझ्या कृपेने सुटला. सगळे विचारांचे धागे वेगवेगळे करता आले आणि मग या प्रत्येक धाग्याला विणून एक सुंदर असं सुबक असं मोग असं वस्त्र मला विणता आलं. माऊली या वस्त्राला शेला म्हणतात. मनाची एक गुंती गुंफी याला शेला, माऊली या वस्त्राला शेला असं म्हणतात. कबीराही शेलेच विणत होता. कबीराची विणतो शेले कौशल्यता रामाबाई, कबीरही शेलेच म्हणत होता. आणि शेला हा तुमच्या माझ्याकरता नसतो. शेल्याचं वैशिष्ट्य काय आहे? शेला हा देवांकरता असतो आणि राजांकरता असतो. शेला जे घालतात ते देवांना आणि राजांना घालतात. आणि विठ्ठल हा ज्ञानेश्वरांचा आपला सगळ्यांचा देव आहे. राम कृष्ण विठ्ठल सगळ्यांना आणि राजांना शेला असतो. माऊली हा शेला रुक्माईला वरणाऱ्या त्या विठ्ठलाला, ज्याला ते आपला बाप मानतात, त्या विठ्ठलाला अर्पण करतात. सगळं कसं हे फार सुंदर सुंदर आहे. बाप रुक्मा देवीवरी विठ्ठले अर्पिला असं ज्ञानेश्वर म्हणतात. मोगरा फुलला हा कार्यक्रम जेव्हा करण्याचा विचार मनात आला आणि तेव्हा कुठून तरी एक अनाथ नाद मला ऐकू येत होता सतत. माझे भाव अधिक प्रबळ झाले आणि लक्षात आलं, अरे तो अणुरेणेहून तोकडा असलेला पण आकाश एवढा मोठा झालेला तो तुकाराम मला खुणावतो आहे. तो कबीराचा निर्गुण निराकार राम आत्माराम मला भेटण्याचं निमंत्रण देत आहे. हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर असं सांगणारा विशाल तत्वाने व्यापलेला तो ज्ञानराजा मला साथ घालीत आहे असं मला वाटलं. किती किती म्हणून सांगावं, शब्दच नाहीत या सगळ्या गोष्टींना. असो रसिक हो, चला आता आपण आपल्या मन मंदिराला प्रसन्न करण्याकरता, त्या मोगराचा सुवासाचा आनंद देण्याकरता या सगळ्या, हे सगळी विद्यार्थी आहेत बरं. ही सगळी जी आहे आमच्या संगीत कानालिक कला केंद्र आणि मुझे महाविद्यालयातलं जे संगीत विभाग आहे त्या सगळ्या संगीत विभागातली ती विद्यार्थी आहे. यातलं कुणीही गुरु नाही, कुणी हे नाही आहे. पण या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं. आणि ते जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, मला तुम्हाला चांगलं एक प्लॅटफॉर्म द्यायचं आहे, एक चांगली संधी द्यायची आहे. आणि ती संधी देण्याकरता आपण हा कार्यक्रम या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम करतात ते मुलं. आपण सगळं त्यांचं छानपणाने ऐकून घ्या आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या. आपण सगळ्यांना, आपण माझं ऐकून घेतलं, हे जे छोटंसं जे काय माझं होतं ते ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचा धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाला सुरू करायचं. खूप धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांची आपण ओळख करून घेऊया. जे गायन करतील ते अथर्व मुंडले, ज्ञानेश्वर पाथरवड, विवेक चव्हाण, अनुजा मंजूर. आणि त्यांना साथ संगत करतील तबल्यावरती आहेत राहुल कासार, पखवाजवर उमेश सूर्यवंशी, संवादिनीवरती शौनक दीक्षित, बासरी अनुष्का संत आणि टाळ सांभाळतील माननीय सुभाष तळेले सर. अधिक न वेळ घेता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. मोगरा फुलला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी उत्सवानिमित्त हा विशेष कार्यक्रम. रसिक हो, संत ज्ञानेश्वर 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, सामदेव 65 आणि हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या विशेष काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्वज्ञान विषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून जनमानसात निर्माण केला.
त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना यातून आध्यात्मिक प्रेरणा मिळाली आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन, असं म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या प्रसिद्ध ओव्या आणि त्या जवळजवळ 9000 ओव्या आहेत. जो जे वांछिल तो ते लावो असं म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य हे माऊलींनी केले आहे. अखिल विश्वाची काळजी करणाऱ्या या संत ज्ञानेश्वरांनी 1296 मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. तो आजचा हा 727वा संजीवन समाधी दिवस जो आपण साजरा करतो आहोत. आजच्या दिवशी लाखो भाविक आळंदीला जाऊन माऊलींच्या भक्तीत लीन होताना आपल्याला दिसतात. संजीवन समाधी हा हिंदू धर्मातील देहत्यागाचाच एक महत्त्वाचा प्रकार, ज्यात स्वेच्छेने खोल ध्यानात अवस्थेत नश्वर शरीराचा त्याग केला जातो. आणि म्हणूनच माऊलींच्या आजच्या 727व्या संजीवन समाधी या दिवसाचे औचित्य साधून आम्ही मोगरा फुलला मोगरा फुलला हा विशेष कार्यक्रम आपण सर्वजण ह्याची देही ह्याची डोळा अनुभवणार आहोत. जास्त वेळ न घेता श्रोते हो, आपण कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या आराधनाने करूया, नामस्मरणाने करूया. सादर करतोय अथर्व आणि सहकारी. ओम नमो जियाल्या वेद प्रतिपाल्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळमती प्रकाशो निवृत्तिदासो अवधाने दोषी अकार शरणायुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे एक शब्द ब्रह्म कमळे ते मिया श्री गुरु कृपा नमिले. 啊 देवी
रसिक श्रोते हो, आपल्या आजच्या कार्यक्रमाचंच नाव आहे मोगरा फुलला. ही रचना संत ज्ञानेश्वर माऊलींची. मोगरा हा शब्द त्यांना इतका महत्वाचा का वाटला असेल? कारण मोगरा फूल शुभ्र आहे, त्याचा सुगंध देखील चिरंतन टिकणारा असा आहे आणि विशेष म्हणजे त्यात सात्विकतेचा भाव आहे. माणसाच्या या आंतरिक सुखाच्या अनुभवाचे वर्णन नेमके कसे? चला ऐकूया. ही रचना सादर करते अनुजा. संत हे नेहमी हरिकीर्तनात दंग असतात. संतांचं आचरण आणि व्यापार हा सदाचाराचाच उद्देश असतो. संतांच्या गावाला प्रेमाचा सुकाळ असतो. समृद्ध जीवन काय हे संतांना विचारा, त्यांच्या ठाई कधीच दुःख नसते. ऐकूया संत तुकारामांचाच असाच एक महत्वाचा अभंग. मी आम्हा सगळ्यांना आता संतांच्या गावाला घेऊन जातो आहोत. ऐकूया. संतांची एक गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. सादर करतोय विवेक.
आपला असाच रंगत जाणार आहे. फक्त तुमची टाळ्यांची दाद आमच्या कलावंतांना प्रोत्साहन देणारे ठरणार आहे. रसिक हो, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांच्या गावाला नेहमी प्रेमाचा सुकाळ जरी असला तरी आपण माणूस म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना नेहमीच आपल्याला सुख हवं असतं. समाधान मिळावं हा माणसाचा मूळ स्थायी भावच आहे. पण मनुष्य ज्याला सुख म्हणतो त्या प्रत्येक सुखाच्या काही मर्यादाही आहेत. संतांनी या सुखाबद्दल नेमकेपणाने सांगितलं आहे. या संत परंपरेतील एक महत्वाचे संत म्हणजे संत चोखामेळा. चोखामेळा यांनी भक्तिपूर्ण मार्गानं झालेलं ईश्वराचं दर्शन म्हणजे सुख असं म्हटलेलं आहे. ऐकूया ही एक प्रसिद्ध रचना. गीत आहे संत चोखामेळा याचं आणि हे गायलेलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि त्यांनीच याला संगीतबद्ध केलेलं होतं. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. आपला मित्र घेऊन येतो आहे ज्ञानेश्वर. सुखाचे
श्रोतांचा उत्साह वाढवणाऱ्या नक्कीच ठरतील. धन्यवाद. संत ज्ञानोबा माऊलींची एक अशीच प्रसिद्ध रचना. त्या अभंगात माऊलींनी म्हटलं आहे की श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी, भगवत प्राप्तीसाठी एका विरहिणीने त्याला पाहण्यासाठी फार सुंदर वर्णन केलं आहे. परमात्म्याला पाहण्यासाठी जीव एकत्र करत ती म्हणते. आता ती नेमकं काय म्हणते? अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माय. सादर करीत आहे अनुजा. अवचिता परिमळ झुळकला अळूमाळू,
त्यांच्या ओव्या, त्यांच्या अभंग, या अभंगांनी आणि या ओव्यांनी आपलं आयुष्य किती समृद्ध केलं आहे याचा आपल्याला पावलोपावली अनुभव येत असतो. म्हणून माऊलींचा एक प्रसिद्ध अभंग आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येण्या. या प्रसिद्ध अभंगाची लोकप्रियता इतकी आहे की सबंध महाराष्ट्रभर या ओळी आणि हा अभंग वारकऱ्यांच्या आणि जनमानसांच्या ओठांवर आहे. माऊलींच्या हरिपाठातील हा पहिल्या क्रमांकाचा अभंग आणि हा अभंग घेऊन येत आहे दिवे. आपणा सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या देशात संतांना गुरु मानण्याची एक मोठी परंपरा आहे. गुरुचं महत्व आपल्या सर्वांना माहितीच आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, तुकाराम असतील, संत एकनाथ असतील किंवा समर्थ रामदास स्वामी असतील, हे मराठी संत महाराष्ट्र धर्माचे मोठे संत. त्यांच्यामुळेच आध्यात्मिक समता आपल्याला घडलेली दिसते, विकसित झालेली आपल्याला दिसते. मित्र हो, ही भागवत धर्माची पताका या संतांनी सबंध महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये पोहोचवली आहे. आणि आजही आपण बघतो, कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी या दिवशी लाखो भाविक हे पंढरपुरामध्ये येतात, चंद्रभागेत स्नान करतात आणि आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतात. ऐकूया. तेणे मुक्तीचारी साधी येण्या, साधी येण्या, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, देवाचे
ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली माणसाला पशुपक्ष्यांना वेगवेगळ्या प्रतिमा वापरतात. माऊली जीवाला भ्रमरा म्हणतात. फार सुंदर प्रतिमा आणि माणसाला तितकीच लागू होणारी प्रतिमा. माऊलींचं शब्द सामर्थ्य अफलातूनच म्हणावं लागेल. ते एका ठिकाणी म्हणतात, परमात्म्याच्या ठिकाणी असलेला जो सुगंध रूपी आनंद आहे तो तू स्थिर होऊन अनुभव. श्री विठ्ठलाच्या चरण कमलाच्या ठिकाणचा हा आनंद रूपी सुगंध तू सेवन कर. हे सांगण्यापेक्षा आपण अनुभवूया. सादर करतोय ज्ञानेश्वर. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा.
विषयांना स्पर्श केला आहे याचा आपण विचारही करू शकत नाही. पांडुरंगाचं वर्णन रूपे किती सूक्ष्मपणे केले आहे याची प्रचिती आपल्याला पावलं पावलं येत असते. कुणी म्हणतं पांडुरंग कर्नाटकातून आला, कर्नाटकातून आला म्हणून कानडा म्हणला जाणारा हा विठ्ठल, या विठ्ठलाच्या व्यक्तिमत्वाचा वेध कसा घेतला गेला, त्या पांडुरंगाच्या कांतीवर दिव्य तेज कसे झळकले हे आपण अनुभवणार आहोत या प्रसिद्ध विराणीमधून. आणि ही विराणी सादर करतोय अथर्व. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. Thank you.
पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो भाविक आषाढी आणि कार्तिकेला पंढरपुरात जमतात. एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा भक्तीचा हा जनसागर मला असं वाटतं जगभरामध्ये कुठेच आढळत नाही. आणि म्हणून सगळीकडे विठ्ठलाचा जयघोष असतो. विठ्ठल नामाचा रे टाहो, विठ्ठल आवडी प्रेम भाव. आणि ही रचना घेऊन येतोय विवेक. जसं पांडुरंगाबद्दल, विठ्ठलाबद्दल अनेक संतांनी आपापल्या परीनं पांडुरंगाला ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसंच ज्ञानोबा माऊलींचं सुद्धा आहे. ज्ञानोबा माऊलींना सुद्धा अनेक संतांनी वेगवेगळी विशेषणं लावली आहेत. संत बहिणाबाई त्या असं म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारीला देवालया, नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवाज. जनार्दन एकनाथ खांब दिलेला भागवत, तुका जाळाचे कळस भजन करा सावकाश. असं संत बहिणाबाई यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर नामदेवांनी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली असं म्हटलेलं आहे माऊलींना. संत तुकोबाराय यांनी सुद्धा ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव असं म्हटलेलं आहे. ऐकूया विवेक. विठ्ठला नामाचा रे टाहो, विठ्ठला नामाचा रे टाहो, प्रेम भाव.
प्राण्यांविषयी बोलतात, माणसांविषयी बोलतात, निसर्गाविषयी बोलतात, असे असंख्य उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्राण्यांवर त्याचं विलक्षण प्रेम, विलक्षण जिव्हाळा. उदाहरण द्यायचं म्हटलं तर कावळा हा पक्षी. कावळा म्हटलं की लगेच त्याची कावकाव कर्कश आवाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पण या कावळ्याला माऊलींनी काऊ म्हटलंय. ते का म्हटलंय हे म्हणण्यामागे त्यांची काऊ विषयी आपुलकी आहे, मनात उमटणारं एक सहज नातं आहे. ही माऊलींची प्रसिद्ध विराणी आहे. त्या विराणीत काय म्हटलं आहे ऐकूया. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सागत आहे. आणि विराणी सादर करते अनुजा. त्या काऊला निर्भय म्हटलेलं आहे की आपल्या घरासमोर आपल्या गल्लीमध्ये काऊ जेव्हा ओरडतो तेव्हा कुणीतरी पाहुणा येणार आहे अशा पद्धतीची दंतकथा त्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. अशी प्रसिद्ध ही विराणी होती. रसिक हो, आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जातो आहोत. परमार्थ करत करत माणसाला त्याचं जगणं सापडत जातं. आपल्याला माहिती आहे की परमार्थ हा सगुण आणि निर्गुण असे दोन प्रकार.
सगुण म्हणजे हात पाय नाक कान डोळे म्हणजे संपूर्ण गुण असलेला देह. म्हणूनच आपल्याला देवाची भक्ती करणं सहज जमतही. पण केवळ प्रकाशमान आणि दिव्य अशा न दिसणाऱ्या शक्तीला निर्गुण म्हटलं जातं. अशा निर्गुण देवाची आराधना करणं ही खरं तर भक्तीची पुढची पायरी समजली जाते. संत ज्ञानेश्वरांनी म्हणूनच म्हटलंय, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. आणि ही प्रसिद्ध रचना घेऊन येत आहे अथर्व. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण हे तू गोविंद रे. सगुण निर्गुण हे तू गोविंद रे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे.
ज्ञानेश्वर हा हरिनामाचा जप करण्यासाठी घेऊन जाणार आहे. एक प्रसिद्ध भजन आहे, म्हटलं तर ते भक्तिगीतही आहे. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरिनारायणा. ज्ञानेश्वर.
आपण सर्वजण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या संजीवन समाधी दिवसाच्या निमित्तानं या प्रसंगी अनेक वेळेपासून या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात तल्लीन झाला. जे काही आमच्या या कलावंतांनी देण्याचा प्रयत्न केला ते सगळं माऊलींच्याच आशीर्वादानं. आपण शेवटाकडे जात असताना तुम्हा सर्वांनाच एक वेगळ्या प्रकारच्या अनुभूतीने निश्चितच आनंद आणि समाधान मिळालं असेल असं आम्हाला वाटतं. या कार्यक्रमाची सांगता भैरवी आणि पसायदानाने होईल. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या आभारासाठी मी प्राध्यापक प्रसाद देसाई सर यांना आमंत्रित करतो आणि त्यानंतर भैरवी आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. कान्हा ललित कला केंद्राचे संचालक प्राध्यापक प्रसाद देसाई सर. नमस्कार. गर्दीपेक्षा दर्दी आम्हाला या ठिकाणी महत्वाचे आहे. कारण आमचे मिलन सर म्हणतात हिऱ्यांच्या दुकानात गर्दी नसते, तिथे फक्त दर्दी असतात. तसे दर्दी तुम्ही सर्व आहात. मी सर्वप्रथम आभार नाही तर या ठिकाणी ऋण व्यक्त करायला उभा आहे. सर्वप्रथम केसी सोसायटीचे आमचे सन्माननीय अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आणि आमचं व्यवस्थापन मंडळ की ज्यांनी आमच्यावरती खरा विश्वास दाखवला आणि आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी विशेष ऋण व्यक्त करतो. त्यासोबतच या ठिकाणी आमचे सांस्कृतिक प्रमुख आदरणीय शशिकांत वडोदकर सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यानंतर आमच्या व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या विविध शाखातले प्राचार्य डायरेक्टर्स या ठिकाणी आहेत, त्यांचे देखील मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्यासोबत जळगाव शहरातील संगीतच नव्हे तर इतर कला क्षेत्रातील काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये दुष्यंत जोशी आहेत, प्रवीणजी आहेत, कासार काका आहेत. नावं घेतलं तर कार्यक्रमाची लांबी खूप वाढेल. ज्यांचं नाव मी घेतलं नाही त्यांचा सर्व ज्ञात अज्ञातांचे देखील मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्यासोबतच आमच्या केसी सोसायटीचे इस्टेट मॅनेजर कमलाकर चौधरी आणि त्यांची टीम कारण हा प्लॅटफॉर्म या गालीचे टाकण्यापासून हा हॉल दुपारपासून आम्हाला ताब्यात देण्यासाठी त्यांची एक टीम असते की त्यांना कुठे त्यांचं योगदान कोणी रजिस्टर्ड करत नाही, पण त्यांचं देखील खरं योगदान असतं आमच्या छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या सर्व उपक्रमांमध्ये. त्यांचं विशेष ऋण या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्यासोबतच मी ऋण व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या ह्या कलावंतांचे पॅरेंट्स ज्यांनी आमच्यावरती खरा विश्वास दाखवला आहे, आमच्या संस्थेवरती, आमच्या कान्हा ललित कला स्वरदा संगीत विभाग आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाबद्दल मी खरं तर त्या पालकांचे देखील आमच्या केसीच्या परिवारातर्फे विशेष ऋण व्यक्त करतो. आणि या कलावंतांचा घडवण्यात आम्ही पायी ठरू अशी या माऊलीच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि विशेष आणि सर्वात विशेष ऋण व्यक्त करीन ते म्हणजे हा कार्यक्रम अतिशय श्रुष्टाव्य करण्यासाठी यांचा आवाज, यांचं संगीत खुलवणारे आमचे साऊंडचे आणि आमचे सहकारी मित्र, आमचा केसीचा खरा विश्वास कार्यक्रमांसाठीचा तो म्हणजे चिरमाडे साऊंड सर्व्हिसचे मनीष चिरमाडे यांचे देखील मी विशेष ऋण व्यक्त करतो. त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कलाकार गातो पण त्या गाण्याला साज चढवणं हे जे काम असतं ते त्यांचं असतं. त्यांचे देखील मी या ठिकाणी विशेष ऋण व्यक्त करतो. एक आमच्या केसी परिवारातर्फे मी मान्यवरांची परवानगी न घेता पण मी या ठिकाणी नामोल्लेख करेन. सुजाता गुल्हाणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे, क्रीडा आणि युवा संचालनाच्या आमच्या जळगाव विभागाच्या. मॅडम प्लीज तुम्ही पुढे या, कारण आमचा जो युवा महोत्सव जो झाला त्यामध्ये मॅडमचं जे योगदान आहे, आम्हाला जे सहकार्य केलं. नाशिकला आमची टीम 32 जणांची जाण्यापूर्वी सह्या राहिलेल्या होत्या आणि मॅडमने वेळात वेळ काढून
रात्रीच्या वेळी येऊन आमच्या फाईल्सवरती सह्या केल्या, आम्हाला त्या ठिकाणी एंट्रीला जाण्यासाठी प्रवृत्त केलं. ते जर नसतं झालं तर आज कान्हा ललित कला केंद्र पोहोचलं नसतं. प्रणिता झांबरे मॅडम या ठिकाणी आहेत. मी मॅडमला विनंती करतो की गुल्हाणे मॅडमचा आमच्या केसी परिवारातर्फे आम्ही छोटेखानी सत्कार या ठिकाणी करूया की ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्या आल्या. या विभागाचे संचालक आदरणीय रवींद्र नाईक सर यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते देखील आमच्या महाविद्यालयाला या कलावंतांसाठी विशेष व्हिजिट करणार आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की ज्यांनी वेळ काढून आमच्यासाठी या कार्यक्रमाला आल्या. त्या सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. माझ्याकडनं जर कोणाचं या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यात राहिलं असेल अशा सर्वांचे देखील सुखीने जर माझा नामोल्लेख त्यांचा करायचा राहिला असेल तर त्यांचे देखील मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. आपल्याला एक प्रतिक्रियांचं रजिस्टर दिलेलं आहे, त्या ठिकाणी कृपया आमच्या कलावंतांसाठी आपली जी मौलिक प्रतिक्रिया सजेशन असेल तर ते नोंदवा. तत्पूर्वी आपले जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा या ठिकाणी आपण छोटेखानी सत्कार करूया. हा जो मागचा